मध्यपूर्वेत इतिहास घडला आहे. अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते ठार. होय, खामेनेई आता हयात नाहीत. अमेरिका इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू. इराणच्या सरकारी मीडियाने केली पुष्टी. तेहरान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई अमेरिका इस्रायल हल्ल्यात मारले गेले आहेत. इराणचं सरकारी टेलिव्हिजन चॅनल प्रेस टीव्हीने याची पुष्टी केली आहे. इस्रायल आणि अमेरिका यांनी मिळून हा हल्ला केला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी खामेनेई यांच्या मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. मीडिया अहवालानुसार खामेनेई हे सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि इस्लामिक रेव्होल्यूशन गार्ड कॉर्प्सचे प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत बैठक घेत असताना इस्रायलने त्यांच्या ठिकाणी स्ट्राईक केला. हा हल्ला काल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रिपोर्टनुसार इस्रायल आणि अमेरिका अली शमखानी यांच्या सातत्याने मागोवा घेत होते. शनिवारी ते खामेनेई यांना भेटण्यासाठी गेले असताना दोन्ही देशांनी संयुक्तरित्या खामेनेई यांच्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात 86 वर्षीय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान खामेनेई यांच्या सोबत कुटुंबातील आणखी 4 सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी माध्यमांनीही या बातमीची पुष्टी केल्याचे सांगितले जाते. प्रेस टीव्हीने खामेनेई आता हयात नसल्याचे वृत्त दिले आहे. त्यांच्या निधनानंतर 40 दिवसांच्या राष्ट्रीय शोकचीही घोषणा करण्यात आली आहे. मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती कायम आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात प्रत्युत्तर म्हणून इराणने अनेक अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. दरम्यान रविवारी 1 मार्च 2026 खामेनेई यांच्यासह त्यांच्या मुलगी, जावई आणि नात यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दावा केला की 86 वर्षीय अयातुल्ला अली खामेनेई यांचा एक लष्करी मोहिमेदरम्यान मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये खामेनेई यांना इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींमधील एक असे संबोधले आणि त्यांच्या मृत्यूला न्याय मिळाल्याचे म्हटले. यासोबतच ट्रम्प यांनी असेही नमूद केले की मध्यपूर्वेत आणि जगात शांतता प्रस्थापित होईपर्यंत संपूर्ण आठवडा अखंडपणे बॉम्ब हल्ले सुरू राहतील. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये बातम्या वेगाने पसरल्या असून परिस्थितीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही होती सध्या मिळालेली सर्वात मोठी अपडेट. मध्य पूर्वेतील परिस्थिती तणावपूर्वक असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. अपडेट रहा, आमच्यासोबत रहा. अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.